महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत अमरावती विभागाचे नावलौकिक झालेले आहे. यंदाच्या विभागीय महसूल महोत्सवाचे मानपद यवतमाळ जिल्ह्याला मिळाले असून या महोत्सवांतर्गत विभागीय महसूल क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाचे पालकमंत्री नामदार संजय राठोड यांच्या हस्ते शनिवारी थाटात उद्घाटन झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्वांनी नवीन ऊर्जा आणि नवीन संकल्प घेऊन आपल्या शासकीय कार्यात मोठे योगदान द्यावे आणि अमरावती विभागाचे राज्यस्तरावर नावलौकिक करावे असे प्रतिपादन पालकमंत्र्यांनी यावेळी केले. जिल्हा क्रीडा संकुलन येथे आयोजित या विभागीय महसूल महोत्सवाच्या उद्घाटनात कार्यक्रमाला जिल्हाधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, विभागीय अप्पर आयुक्त अजय लहाने, संजय जाधव, उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी यांच्यासह सर्वच विभागीय अधिकारी, तहसीलदार, महसूल संघटनांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व खेळाडू मोठ्या संख्येत उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री नामदार संजय राठोड पुढे म्हणाले की महसूल विभागावर नेहमीच कामाचा मोठा ताण असतो, तरीही त्यांना सोपवलेली कामे तत्परतेने आणि चोखपणे पार पाडतात. या दगदगीच्या दिनक्रमाला दूर सारत क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धाच्या माध्यमातून महसूल परिवारातील संबंध अधिक दृढ व्हावेत आणि लोकभिमुख प्रशासनाच्या निर्मितीसाठी नवचैतन्य मिळावे हाच त्यांचा महोत्सवाचा उद्देश आहे. दिनांक 21, 22 आणि 23 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणाऱ्या या 3 दिवसीय महोत्सवात क्रिकेट, फुटबॉल, टेनिस, खो खो आदी क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली.